मोर्चा काढायला दिला मला सगळे गुजराती व्यापारी एकत्र आले त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक होते आणि मग तर हे सगळं होतं त्यांना मोर्चा काढायला दिला। बरं त्यांना काय म्हणाले मुख्यमंत्री की आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। आम्ही कुठे बोललेलो आमच्यावर करू नका, आमच्यावर पण करा। अस्वलाला एक केस अंगावर आला काय अंगावर केला। त्यामुळे मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही। जर मराठी माणूस चिडला हे सरकारने आज मीरा भाईंदर मध्ये बघितलंय आणि म्हणून मनापासून इथे जमलेल्या तमाम मराठी लोकांचं मनापासून अभिनंदन करतो। अशी जर एकजूट सोडली, अशी जर एकजूट आपण सगळ्यांनी ठेवली तर कुठलाही नरेश शक्तीच्या बाहेर येणार नाही। ही अशी एकजूट ठेवणार आहात तुम्ही सगळेजण आणि मला खास करून आमच्या मुस्लिम बांधवांचं पण अभिनंदन करायचं। आज मोर्चात तेही सहभागी झाले। काही लोक विचारत होते मुस्लिम लोक मराठी बोलत नाहीत पण तिकडे का नाही जात तुम्ही। आज मुस्लिम बांधवांनी या मोर्चामध्ये येऊन सांगितलं की हो आम्ही इथले मराठीच आहोत। हेही त्याचं उत्तर मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो। सगळ्या समाजातले लोक आलेले, कारण त्यांनी काय सांगितलं आम्ही सगळेजण फक्त आणि फक्त मराठी आहोत। आणि आम्हाला काय सांगतात नाही तुम्ही हिंदू नाही, हिंदूंना मारताय। हो आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, आम्ही हिंदू पण आहोत आणि मराठी पण आहोत। 1947 या भारताला स्वातंत्र्य मिळालं की नाही? तेव्हापासून आपण सगळेजण भारतीय आहोत पण मराठी भाषा ही 6व्या शतकापासून आहे। म्हणजे आपण मराठी कधी बसलो आहोत 6व्या शतकापासून आहोत। आज जेव्हा परकीय आक्रमण होतो भारतीय म्हणून आपण जातो अंगावर, पण जेव्हा मराठी म्हणून आमच्या अंगावर येऊ तेव्हा तुम्हाला आम्ही सोडणार नाही, त्यांनी लक्षात ठेवावं।